एक घातक फलंदाज संबोधलं जातं, तो आलाय इथे मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आजची पहिली रचनी आपण बघतोय आणि मोहित खऱ्या अर्थाने प्रथम तुमच्या भागामध्ये आणि तो सन्मान मिळतोय युनिटी उच्चाळी संघाला. काय म्हणशील या अप्रतिम मॅच बद्दल, स्पर्धेबद्दल? सुरेख आयोजन नियोजन आहे आणि पहिल्यांदा या श्री उच्चाळ माता क्रीडांगण उच्चाई येथे ही डे नाईट स्पर्धा आपण पाहत आहोत. यानंतरही अशीच डे नाईट स्पर्धा इथे होत राहतील यात काही शंका नाही. आणि ही पहिलीच स्पर्धा सुरेखरित्या आपण इथे पाहत आहोत आणि प्रेक्षकांना सुद्धा याचा आस्वाद घेण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा चारही दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि 5ची दिवशी आपला हे पूर्ण मैदान आपला प्रेक्षकांनी भरलेलं दिसणार आहे, याबद्दल काही शंका नाही. थँक्यू. मात्र प्रथम जो सन्मान आहे तो युनिटी उच्चाळीला मिळतोय, त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. आणि आपले पुरस्कृतचे आपल्याला या स्पर्धा केलेल्या आहेत. प्रशांतजी म्हात्रे सरांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मायरा एंटरप्राइजेसचे सर्वा प्रशांतजी म्हात्रे सरांचं खूप चांगलं योगदान आहे. त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय प्रथम डे नाईट क्रीडा स्पर्धा उच्चाळा माता क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च आम्ही हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर हौशी नांदगाव संघाकडनं कुंजन. चला, दोन्ही संघाचा सीआरडी संघाचा 12th मॅन इथे दाखल झाला. हौशी नांदगाव संघाचा आहे तिथे. तर आपण बोलतोय बेस्ट ऑफ लक म्हणूया दोन्ही संघाच्या संघनायकांना आणि वळूया मैदानाच्या आतमध्ये एका मोठ्या रणसंग्रामाकडे. मिस्टर कुंजन गोलंदाजी मार्कवर, तर मयूर तामोरे छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याची ख्याती आहे तो ऑन स्ट्राईकला दिसते. नॉन स्ट्राईक इनला करण रावरे आणि एका बाजूने हौशी नांदगाव संघाचा सलामीर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय कुंजन. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू कुंजन. अतिशय सुरेख. यावेळेला मात्र बेट केलं गेलं. कव्हर रिझनला मात्र खेळतो 30 यार्ड सर्कल मध्ये. सुरेख फिल्डिंग. धावसंख्या सिंगलने आकार घेताना अप द मार्क बघायला मिळतोय मयूर. नॉन स्ट्राईक इन कडनं करण रावरे दाखल झालाय. हॅट्रिक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर नवनाथजी सोनकळी सरांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम कासा डहाणू कासा मधून मात्र इथे आम्हाला फोन करून कळवलंय की करण रावरे जर या ठिकाणी षटकार खेळते तर फोन पेच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. पुढचा चेंडू ते मात्र वळवला गेलाय. सुरेख कुंजनांची गोलंदाजी पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय आणि आला इथे निर्धाव चेंडू. एक अप्रतिम संघर्ष आहे चेंडू आणि फळी मधला खऱ्या अर्थाने रणसंग्राम आपण निहाळतोय भव्य अशा क्रीडा नगरीमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुनश्च कुंजन राईट आर्म ओव्हर द विकेट. ते मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट पुनश्च डॉट बॉल बघायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. मयूर तामोरे मात्र डिस्कस करताना की तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे हे डिस्कशन खूप महत्वाचं असतं. क्योंकि अगर आपकी सोच अगर अच्छी होगी, विचार अगर अच्छे होंगे तो सरकारें भी बदलने की ताकत जो रखती है उसे कहते हैं सोच. पुढचा चेंडू पुनश्च राईट आर्म ओव्हर द विकेट. कुंजन चांगली गोलंदाजी हाताळताना. हो हो, या वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट बॉल. गुड बॉलिंग. 4 चेंडू 1 धाव. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर करण रावरे बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू खेळताना थोडस प्रेशर कुंजनाने करणकडे कन्वर्ट केलाय. तो किती वेळ थांबून ठेवू शकतो हे बघायचं आहे. वेळा मात्र बावून झालाय. बाहेर निघणाऱ्या चेंडूला मात्र थोडस स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. 22च्या रूपाने एकदा पुढे मिळेल. 2 धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती. अंतिम चेंडू षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. टॉस इथे जिंकला गेलाय आणि खऱ्या अर्थाने कुंजन हौशी नांदगाव संघाकडनं खेळताना डिसिप्लिन ने चेंडू हाताळताना दिसतोय. कौशल्य ज्याने जे आत्मसात केलंय ते खूप चांगलं दाखवतोय. फिंगर खूप चांगला रोल करताना आपल्याला बघायला मिळतोय. कुंजन 1 टू गो.
दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र रिव्हर्स खेळलाय. ओहो, कव्हरच्या वरनं चांगला आयटम होता. इथे मात्र अप्रतिम फिल्डिंग, त्यातून मात्र 2 धावा परिपूर्ण. थोडासा फंबल आणि 2 धावा परिपूर्ण. षटक संपलं पहिलं. 4 धावा बिना कोई नुकसान से. कम ऑन डीजे अतुल. थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. एंड ऑफ द फ्रेश ओवर विदाउट लॉस 4 रन्स स्कोर कार्ड के ऊपर. काफी लाजवाब गेंदबाजी देखने को मिली कुंजन के द्वारा. देखना इस समय इस इंड से किस गेंदबाज को बुलाया जाता है. अब तक बांध के रखा है सीआरडी चिंचनी के बल्लेबाजों को. खास करके करण रावरे को थोड़ा सा प्रेशर में डाला गया. अच्छी गेंदबाजी, गेंद गिरने के बाद में जो बाहर की तरफ निकल रही उसको छेड़खानी करने का प्रयास जरूर किया था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में तालमेल नहीं. और एंड ऑफ द फ्रेश और 4 रन देखने को मिले स्कोर कार्ड के ऊपर. दूसरी ओर को देखना है कि इस गेंदबाज को बुलाते हैं हौशी नांदगांव की तरफ से. मिस्टर प्रथम को बुलाते हैं गेंदबाजी के लिए. बहुत सारा क्राउड अगर देखेंगे हौशी नांदगांव का यहाँ पर आ चुका है अपने टीम को जस्टिफाई करने के लिए, उनको हौसला अफजाई के लिए. तो दूसरी तरफ से सीआरडी चिंचनी तैयार है यहाँ पर ऑन साइड पर करण रावरे जैसा बड़ा बल्लेबाज. प्रथम तेज तर्रार गेंदबाज है, गेंदबाजी के लिए जरूर आएंगे. P2 का जो ओवर है उनमें 2 ही खिलाड़ी 30 यार्ड दायरे के बाहर रहेंगे. और फील्ड को सजाते हुए देखना है करण रावरे को किस तरह से फील्ड चक्रव्यूह रचा गया है. एक लॉन्ग ऑफ रीजन में खिलाड़ी तैनात है और दूसरा मिड विकेट में, डिप मिड विकेट में. और दूसरे जो सारे खिलाड़ी हैं 30 यार्ड दायरे के अंदर नजर आते हुए. तैयार एक बार फिर करण ऑन स्ट्राइक. प्रथम की बात करेंगे, लगभग 10-12 कदमों का उनका स्टार्ट है. दूसरी ओवर की पहली गेंद. इस बार जरूर गेंद को खेलना चाहते थे, लॉफ्ट करना चाहते थे, पुल करना चाहते थे. रमाकांत जी वजह सर ने यहाँ पर एटीएम ओपन किया है और कहा है कि सीआरडी के कोई भी बल्लेबाज अगर 3-6 लगातार खेलते 3-6 इन रॉ तो आपको मिलेंगे 2000 2000 रुपए का कैश प्राइज. कोई भी बल्लेबाज अगर हैट्रिक षटकार लगाते हैं यहाँ पर तो रघुनाथ जी वजह साहब की तरफ से, रमाकांत जी वजह सर की तरफ से 2000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा. इस बीच देखना है प्रथम तैयार एक बार फिर गेंदबाजी के लिए. ओहो हो, रफ्तार, सिर्फ और सिर्फ रफ्तार. बेहतरीन गेंदबाजी मयूर को पूरी तरह से बीट करती हुई, अच्छी लेंथ लाइन को मेंटेन करती हुई गेंद सीधी विकेट कीपर के क्लोज में, रन्स की कोई गुंजाइश नहीं. वाटर बॉलिंग, रफ्तार अगर अच्छी हो, लेंथ लाइन भी अच्छी होनी चाहिए. अगर रडार में आ गई गेंद तो उतनी तेजी से बाहर जाएगी. तो देखना यहाँ पर फिलहाल तो लेंथ लाइन मेंटेन करते हुए प्रथम. इस बीच अगली गेंद, इस बार सफल होकर खेलना चाहते थे, बेहतरीन कीपिंग और सिंगल रन जरूर चुराया गया. करण रावरे जल्दबाजी में अपने विकेट को खोते हुए, की जरूरत उतनी ही नहीं थी. आगे जाके जरूर स्ट्राइक लेना चाहते थे, डायरेक्ट हिट वहां पर देखने को मिला. और करण रावले जैसा एक बड़ा बल्लेबाज डगआउट की तरफ. कम ऑन डीजे. थैंक यू न्यूमन जयेश रावरे.
बीच मैदान में आ चुके, लेकिन हौशी नांदगांव की जो रफ्तार भरी गेंदबाजी और उसके साथ में जो डिसिप्लिन है गेंदबाजी में, वो काफी बड़ा नजर आता है वो मोहित। और उनके वजह से सीआरडी के जो ताकतवर बल्लेबाज है उनको अब तक रोकने में जो बड़ा रोल अदा करते हुए कुंजन, उसके बाद में प्रथम स्कोर कार्ड के ऊपर पहला विकेट इस समय नजर आता है और रनआउट का और रन हो चुके हैं 5। इस बार प्रथम एक बार फिर तैयार। यहाँ से मैच को जो स्टार्ट करने का जो तरीका आपका, या फिर मैच को जिसे ऑन करना कहते हैं, उसको करना होगा जिस तरह से मयूर तामोरे ने किया था, सिंगल लेके स्टार्ट किया था, उसके बाद में लगातार बिंदी गेंदे गई और उसके बाद में कुंजन ने अपनी नफीतुली गेंदबाजी दिखाई। यहाँ पर प्रथम जो आए हैं वो भी अपनी घातकता दिखा रहे हैं, तेज तर्रार गेंदबाजी से परेशान कर रहे हैं, अपनी कुशलता जिन्होंने आत्मसात की है, जो उनके हुनर को दिखाने का जो बड़ा प्लेटफॉर्म मिल रहा है उच्छली माता क्रीडा नगरी में, यूनिटी उच्छली के द्वारा जो बेहतरीन रणसंग्राम हम देख रहे हैं, वहां पर काफी अच्छी गेंदबाजी से प्रभावित करने वाला स्पेल है मिस्टर प्रथम का। तेज तर्रार, टप्पा काफी अच्छा रखते हैं, बल्लेबाज के रडार से दूर रखते हैं, कंधों का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं और गेंद को भी सटीकता के साथ में पिचिंग कर रहे हैं। अच्छी गेंदबाजी। सामने अब बात के बल्लेबाज आए जिन्हें बात का एक पिंच हिटर कहा जाता है, वन डाउन बल्लेबाज के रूप में आए हैं मिस्टर जयेश रावरे ऑन स्ट्राइक। बार क्या गति है, इतनी गति को थोड़ा सा परखने में जरूर दिक्कत होगी बल्लेबाजों को। और जब युवा गेंदबाज गेंदबाजी करते हो, जोश उनके साथ में हो, कंधों का खूबसूरत इस्तेमाल भी कर रहे हो और गेंद विकेटों के ऊपर निकल भी रही है, ऐसे हालात में बल्लेबाज थोड़े से टेंशन में आ जाते हैं। लेकिन जयेश रावरे के पास अनुभव है, एक तरफ प्रथम अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। ये रहा अनुभव, देखा कि सीधे गेंद नहीं आ रही बल्ले के ऊपर, रिवर्स पुल का जरिया ढूंढा और गेंद को क्या लाजवाब एग्जीक्यूट किया है। बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ ये चौका। यस डीजे थैंक यू। 4 से समय स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन हो चुके हैं। और नंबर दूसरा हम देख रहे हैं, तेज तर्रार गेंदबाजी से थोड़ा सा प्रभावित वाला स्पेल है, लेकिन जयेश रावरे अपने रिवर्स पुल के जरिए 4 रन बटोरते हुए इस बार स्टेयर किया, हल्के हाथों से गेंद को सिंगल रन चुराते हुए और की समाप्ति 10 रन स्कोर कार्ड के ऊपर पास किया, उससे से रन बनते हुए सीआरडी टीम पहले बल्लेबाजी करते हुए। यस अतुल से in the mix. थँक यू। जल्द से जल्द फील्ड को अरेंज करे। चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल। 10 धावा धावपळकर आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल। 5च्या सरासरीने 10 धावा बनतायत। करण रावरे हा एक हुकमी एक्का डगआउट कडे परतला आणि त्याच्या जागेवरती जयेश रावरे आल्यानंतर एक चौकार खेचतोय आणि सिंगल बनवत मात्र स्थायिक आपल्या जवळ ठेवलंय कुंजन। न्यूमॅन कुंजन ज्याने पहिलं षटक हाताळलंय तोच मात्र दाखल झाला इथे। दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय तिसरं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं 10 धावा धावफलकावर जयेश रावरे ऑन स्ट्राइक। तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरेख एक कव्हरला मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय, फक्त टायमिंग केलं गेलं आणि फक्त 38 सर्कल मध्ये बाद झालाय जयेश रावरे डीजे।
थँक्यू. चला थोडीशी घाई करा. विनंती असेल न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चिराग न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जयेश रावरे मात्र डगआउट कडे परतला जातोय. चला थोडस गेम स्पीडअप करा आपण विनंती करतोय. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती फक्त 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि ते मात्र फटका फसला जयेश रावरे यांचा. आणि दोन्ही बंधू मात्र आता डगआउट कडे आल्यात. करण रावरे आणि जयेश रावरे. न्यूमॅन चिराग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मयूरच्या सोबतीने. धावा आहेत 10. थोडस प्रेशर मध्ये संघ सीआरडी दिसतोय. इथून मात्र दोन्ही फलंदाजाची जिम्मेदारी वाढली. एका बाजूने कुंजन गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू हाताळताना फिंगल खूप चांगलं रोल करतोय. पुढचा चेंडू ते मात्र चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचलाय. मयूर मात्र एकेरी दुहेरी धावांवरती लक्ष केंद्रित करतोय. त्याला माहित आहे की ते चेंडू आणि फळीमध्ये चेंडू हा फळीवरती येत नाहीये आणि अशा वेळेला मात्र स्कोर कार्ड पुढे नेणं खूप गरजेचं आहे. धावा आहे तिथे 11. न्यूमॅन चिराग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा चेंडू वेळा मात्र ऑन ड्राईव्हच्या रूपाने खेळेल. इथे मात्र चांगली फिल्डिंग गुंजन कडनं. पूर्णतः ब्रेक लावला गेलाय. जसं जयेश रावरे याने आम्हाला सांगितलं की आम्ही 50च्या वर धावा बनवायचा प्रयत्न करू आणि 50च्या धावा वर जर झाल्या तर एक चांगलं बॅटल बघायला मिळेल असं त्याने आम्हाला सांगितलेलं होतं छोट्या बाईट मध्ये. वेळा बॅटला ब्रश करतोय. शॉर्ट थर्ड मॅनला इथे मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. कुंजनची गोलंदाजी मात्र थोडस टेन्शन वाढवतंय सीआरडी संघाचं आपण बघू शकाल. तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकातील चेंडू झालेले आहेत 4 आणि धावा आहेत 11. 10 चेंडू त्याने जे हाताळले गेले त्याच्यामध्ये 7 चेंडू निर्धाव हाताळले गेले आहेत आणि एक विकेट सुद्धा त्याच्या नावावर आहे तो कुंजन. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. लॉंग स्टॉप मध्ये वेगानं ट्रॅव्हल करतोय मात्र शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू खूप चांगला कव्हर करताना दिसतोय. इथे चेंडू धावसंख्या 22च्या रूपानं 12 वर जाऊन पोहोचलाय. 12 धावा. अक्षरशः प्रत्येक रन साठी झगडावं लागत आहे सीआरडी संघाला. त्याच्या मागचं कारण चेंडू खूप चांगला वळवला जातोय आणि गोलंदाज आपलं कामगिरी खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतोय. 12 धावा धावफलकावर. ते मात्र रिव्हर्स स्विच हिट बघायला मिळतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. ते मिळतील 2 धावा. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक जर आपण बघितलं तर तिसरं इथे संपुष्टात. धावा आहेत 14 आणि या 3 षटकांसाठी आम्ही आमंत्रित करतोय मोहित नाईक यांना. यस डीजे. आशुताई तुझे मामाले पैशावाले ग पायी पायी आले. आशु तुझा मंडप चमचमकडी गोलाल फुलावाले. संजीव डुबे. ते मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. ते मात्र रोखण्यात यश आलंय. औशी नांदगाव संघाला नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्णय मात्र सक्सेस ठरतोय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या होती 14 धावा. 2 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला. पहिला गडी पाहिला आपण तर करण हा बाद झाला. त्यानंतर त्याचा बंधू जयेश हा बाद झाला. तर वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाज प्रथम गोलंदाजी मार्कवर. समोर असेल तर फलंदाज चिराग. 2 डाऊनचा फलंदाज मात्र आता मात्र खेळपट्टीवर असेल. पहिला चेंडू घेऊन प्रथम. ते मात्र आखुटपाय चेंडू होता. चेंडू येतोय काऊकोणच्या दिशेने. एकदा परिपूर्ण मात्र एकाच धावावर समाधान. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या होती 15 धावा. थोडासा हळूवार येत्या सुरुवात करताना दिसतो सीआरडी संघ. मात्र हाणामारी करण्याचा प्रयत्न
होता, मात्र चेंडू व्यवस्थित फळीवर येत नाही. त्याचं कारण असं आहे की कुंजन याच्या गोलंदाजीचा अचूक टप्पा तसेच त्याला मिळालेली प्रथमची साथ या दोघांनी मात्र सुरेख गोलंदाजी केली. आतापर्यंत धावसंख्या 15 धावा, षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस करतोय नांदगाव संघ. पुन्हा एकदा प्रथम पवेलियन एंड कडनं समोर असेल फलंदाज मयूर. मयूर हा मात्र सलामीचा फलंदाज अजूनही व्यक्ती 4 धावांवर खेळतोय. आखोट्याबाहेर चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू काही फरी येत नाही. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता, सुरेख लेंथ अँड लाईन पाहायला मिळते प्रथमच्या गोलंदाजीतून. धावसंख्या स्थिरावलेली 15 धावेवरती. नक्कीच अजूनही या इनिंग मधील 16 चेंडू बाकी असतील आणि चिंचणी संघाचा मात्र हाणामारी करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच एक सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल सीआरडी संघ. मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय की काय आणि मात्र जेल सुटतोय. जलेपे नमक एक लॉलीपॉप जेल होता, मात्र जेल सुद्धा सुटतोय आणि षटकार येतोय. यस डीजे ते मात्र जलेबे नमक नक्कीच म्हणता येईल, कारण झेल होता तिथे मात्र 6 धावा दिले. तर या क्षेत्ररक्षकाने थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय लॉंग ऑन रिझनला. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा मानस बघूया, मात्र एका धावावर समाधान. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या होते ती 22 धावा, 22 ऑन टू दी बोर्ड. वैयक्तिक 11 धावेवर खेळतोय मिस्टर मयूर, ज्याने मात्र एका बाजूने या संघाची धुरा सांभाळलेली दिसते. बाकीचे फलंदाज मात्र अजूनही मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. जयेशच्या फळीतनं मात्र एक चौकार पाहायला मिळाला होता, त्यानंतर तो सुद्धा बाद झाला. बघूया 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रथम. या षटकाचा विचार केला, पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर सुद्धा सिंगल, म्हणजे 8 धावा खर्च करतो आतापर्यंत. षटकातील 5वा चेंडू, मात्र चेंडू सोडला जातोय. पंचांचा वाईटचा इशारा, पंच आमच्याकडे वळताय. या सिटीज वाईट. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या होती 23 धावा. मात्र आपले गिअर चेंज करताना दिसतोय सीआरडी चिंचणी संघ. नक्कीच 50 ते 60 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल आणि ती धुरा मात्र मयूर आणि चिराग याच्या खांद्यावर. पुढचा चेंडू, ते मात्र विरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जाईल. आउट ऑफ दी पार्क. षटकार. यस डीजे ते मात्र या 6 धाव्याने धावसंख्या होती ती 29 धावा. मात्र या षटकात प्रथम याच्यावरती हाणामारी केली जाते. या षटकाचा विचार केला तर 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 खणखणीत षटकार पाहायला मिळाले. एक षटकार पाहायला मिळाला मयूरच्या फळीतून, तर दुसरा षटकार पाहायला मिळाला चिरागच्या फळीतनं. धावसंख्या होती ती 29 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शेष. मात्र थोडस सुसज्ज स्थितीमध्ये जाताना दिसतोय सीआरडी चिंचणी संघ. प्रथम मात्र पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात मात्र थोडासा महागडा पाहायला मिळतो. 15 धावा तब्बल खर्च करतो. षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू सोडला जातोय. यस इट इज वाईट. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत भरत मात्र थोडस दडपणाखाली दिसतोय गोलंदाज प्रथम. धावसंख्या होते ती 30 धावा. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शेष. धावसंख्या धावफलकावर 30 धावा. तर आपल्याला जो डीजेची साथ लागली आहे अतुल यांचा डीजे एक सुंदर कामगिरी पाहत होतो. मात्र चेंडू बराच काळ हवेत आहे. यस नो नो. ते मात्र थोडासा पुढे जाताना दिसतोय. ते मात्र चौकार येतोय. पाय लागला होता आणि त्या कारणाने झेल सुद्धा सुटतोय. चौकार सुद्धा येतोय. पुन्हा एकदा या षटकात पाहायला मिळते जलेबी नमक. धावसंख्या 4 ने फ्लाय होते. धावसंख्या होते ती 4 षटकांच्या उत्तरार्ध
34 धावा यस डीजे. थँक्यू. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान निखिल अंबिरे आणि निकेश दवणे यांचं सुद्धा सीआरडी संघामध्ये सीआरडी संघाच्या डगआउट मध्ये बसलेले त्यांचा आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. जर सरासरीचा विचार केला तर 8.50च्या सरासरीने आता मात्र सीआरडी चिंचणी संघ खेळताना दिसतोय. पहिल्या 3 षटकांचा विचार केला, पहिल्या 3 षटकात मात्र 14 धावा होता. या षटकात तब्बल 20 धावा ह्या कुठल्या गेल्या प्रथमच्या 4थ्या षटकात. तर थोडीशी घाई करायचंय, लवकरात लवकर फील्ड सजवून घ्यायचंय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5वा षटक घेऊन गोलंदाज विकी गोलंदाजी मार्कवर. आता मात्र 2 षटकामध्ये नक्कीच हाणामारी करताना दिसतील दोन्ही फलंदाज, कारण सीआरडी संघाची बॅटिंग लाईनअप पाहिली तर खूप मोठी आहे, त्यामुळे नक्कीच हाणामारी करताना दिसतील दोन्ही फलंदाज. 34 धावा धावफलकावर असताना आता मात्र उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर या 12 चेंडू मागे किती धावांपर्यंत मजल मारतोय पाहूया सीआरडी संघ, कारण समोरचा संघ पाहिला हौशी नांदगाव संघ, ह्या संघामध्ये सुद्धा मोठमोठे फलंदाज आहेत. निनाद पाटील यंगस्टर आहे, तसेच मोठमोठे फलंदाज आहेत. सुहास एक लेजंड खेळाडू आहे, तसेच कल्पेश हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. असे मोठमोठे खेळाडू आपल्या या हौशी नांदगाव संघात सुद्धा पाहायला मिळतात, त्यामुळे नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस असेल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. विकी वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वा षटक घेऊन उनबाट एंड करून गोलंदाजी करण्यास तयार. समोरचे फलंदाज मयूर ते मात्र शफारून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू काही फळीवर येत नाही. तर मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. लेंथ अँड लाईन मेंटेन करताना दिसतोय गोलंदाज विकी. पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय, थोडासा कानमंत्र देताना दिसतोय फलंदाज चिराग मयूर याला. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू बराच गायब आहे, ते मात्र क्षेत्ररक्षक आहे. यस नो यस. तिसरा धक्का बसतोय सीआरडी संघाला मयूरच्या स्वरूपात. यस डीजे. ते मात्र तिसरा धक्का बसतोय सीआरडी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जाताना दिसतोय मिस्टर अंकुश, एक डावखुरादाचा फलंदाज. उर्वरित 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक.
बघूया 11 चेंडू मागे किती धावा जमा करतोय आपण पाहत आहात युनिटीच्या माफ करा 2 चेंडूचा खेळ झाला अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असताना नवीन फलंदाज मिस्टर अंकुश डावखुराताचा फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहता आता युनिटी चषक 2022 चं हे भव्य दिव्य आयोजन दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आपल्या या विभागामध्ये या आपल्या गावामध्ये उच्छेळी गावामध्ये प्रथमतः दिवस रात्र क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा विकी मात्र भिरकावण्याचा प्रयत्न चेंडू मात्र पायावर आदरून लॉंग स्टॉप जातोय मात्र एक धाव परिपूर्ण धावसंख्या 1 ने फ्लाय होते धावसंख्या होते ती 35 धावा मात्र डावखुराताचा फलंदाज अंकुश मात्र स्ट्रायकर एंडला असेल तर आपल्या सोबत आज मात्र केळवा रोड मायखोप गावचा एक बुलंद आवाज मिस्टर अजित पाटील यांचा आपण आवाज ऐकला सुरेख समालोचन त्यांच्या मार्फत आपल्याला ऐकायला मिळाले एक मायखोप गावचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ पालघर चला थोडस घाई करायचंय थोडस स्पीडअप करायचं अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आजच्या दिवसातील आजच्या रात्री मधली षटकातील पुढचा चेंडू विकी समोर असेल फलंदाज अंकुश फुलटॉस मात्र काही षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाही निर्धाव चेंडू धावसंख्या 35 वर स्थिरावलेली एक क्रिकेट मधील ज्याला लॉलीपॉप चेंडू म्हणता येईल असा चेंडू होता परंतु चेंडू काही फळीवर येत नाही निर्धाव चेंडूची सांगता षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू विकी ते मात्र भिरकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेस मात्र यष्टांच्या खूपच बाहेर पंच आमच्या काही वळत आहेत यस इट इज वाईड धावसंख्या 1 ने फ्लाय होते धावसंख्या होते ती 36 धावा 36 ऑन टू दी बोर्ड या षटकाचा विचार केला तर 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात पुन्हा एकदा उनबाट यांकडून गोलंदाज तयार यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू सोडला जातोय यष्टांच्या खूपच बाहेर यस इट इज वाईट बॅक टू बॅक 2 वाईट पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाज विकी याच्याकडनं पहिले 3 चेंडू पहिले 4 चेंडू सुरेखरित्या हाताळल्यानंतर आता मात्र थोडासा दडपणाखाली दिसतोय गोलंदाज विकी धावसंख्या होती 37 धावा 37 ऑन टू दी बोर्ड षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक यावेळेस मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी घेणारा चेंडू होता फलंदाजाला चेंडू काही समजला नाही निर्धाव चेंडूची सांगता आणि मात्र आता मात्र थोडस कमबॅक पाहायला मिळतोय विकी याच्याकडनं षटकातील शेवटचा चेंडू शेष धावसंख्या स्थिरावलेली 37 धावेवरती आज मात्र सुरेख प्रेक्षकांची साथ पाहायला मिळते चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच दिसायला पाहायला मिळतात आपल्याला पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय षटक संपते 5 षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या होते ती 37 धावा उर्वरित अजूनही शेवटचे षटक शेष तोपर्यंत डीजेला संधी देऊया पुन्हा येऊया मैदानाच्या आत यस डीजे आलू काल पुरी तुम्हें घालवला स्टाल आणू मी तेरा तिला ना जगल मला भेटली से नाय आणू मी तेरा तिला ना जगल मला भेटली
दिसेना थँक्यू डीजे. तर वैयक्तिक पहिलं इनिंग मधील शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज भाग्येश. मात्र डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी डावखुरा हाताच्या गोलंदाजाला गोलंदाजी सोपवली जाते. तर समोर असेल फलंदाज चिराग, ज्याने आतापर्यंत एक षटकार एक चौकार अशा प्रकारे 11 धावा वैयक्तिक बनवल्या पहिला चेंडू घेऊन. मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर मात्र शरीरावर आदळतो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच मागच्या षटकात कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज विकी याच्याकडनं. माफक असं षटक हाताळलं त्याने. पुन्हा एकदा भाग्येश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स मात्र स्वतःला सॅक्रिफाईस करायला लागते. अजून एक धक्का बसतोय सीआरडी चिंचणी संघाला चिरागच्या स्वरूपात. यस डीजे. डी 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 तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत आहे आमची पावर आहे धडकात आता सोडायचं नाही आपली यारी. मात्र नवीन फलंदाज मैदानात मिस्टर निकेश, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ख्याती ज्या सीआरडी संघामध्ये मोठमोठे फटके मारण्यास हा खेळाडू मात्र खेळपट्टीवर. मागची स्पर्धा जर आपण पाहिली तर त्या स्पर्धेमध्ये लगातार 3 षटकार मारून निकेश यांनी विजय संपादन करून दिला होता सीआरडी चिंचणी संघाला. नक्कीच तारणहार आहे, मात्र थोडस त्याला फटकेबाजी करावी लागेल, कारण आता मात्र धावसंख्या 37 धावे स्थिरावली. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी. अंकुश मात्र स्ट्रायकर एंडला असेल. पुढचा चेंडू मात्र चेंडू सोडला जातोय, पडल्यानंतर मात्र वळण घेतोय चेंडू. फलंदाजाला चेंडू मात्र समाधान आहे. निर्धाव चेंडूची सांगता सुरेख षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज भाग्येश. 3 चेंडू मागे मात्र 3 चेंडू निर्धाव आणि एक गडी मात्र टिपण्यात यश. पुढचा चेंडू ते मात्र पुन्हा एकदा चेंडू सोडला जातोय. पंच वळतायत, मात्र खराब फेकी चेंडू जाईल की काय, परंतु चेंडू अडला जातोय. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावा व समाधान. पंच प्रशांत दुबे आमच्याकडे वाईटचा इशारा देतात. 1+2 3 धावा धावफलकावर धावसंख्या 40 धावा. 4-0 ऑन टू दी बोर्ड. षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या धावफलकावर 40 धावा. नक्कीच 3 चेंडू मागे एक चौकार एक षटकार आल्यानंतर मात्र एक सुस्थितीमध्ये जाईल सीआरडी चिंचणी संघ, यामध्ये काही शंका नाही. कारण 50 धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात. मागच्या सामन्यात आपण पाहिलं 48 धावा सुद्धा डिफेंड केल्या होत्या उनबाट संघाने. सुरेख फटका बघूया, बराच काय येत आहे, मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडेल. एक धाव परिपूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुहास तिथे गचाळ क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने खराब फेकी म्हणता येईल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता मात्र 3 धावा या सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 3 ने फ्लाय होते. धावसंख्या होते ती 43 धावा धावफलकावर. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा बहाल केल्या जात आहेत. धावसंख्या 3 ने फ्लाय होते. धावसंख्या 43 धावा. तर मात्र शेवटचे 2 चेंडू शेष आणि आता मात्र हार्ड हिटर फलंदाज मिस्टर निकेश. ते मात्र रिव्ह्यू घेतला जातोय.
नाही आहे, रिव्ह्यू नाही आहे. पंचांना पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतला आहे आणि ते मात्र चेक केला जाईल. तर पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. रिव्ह्यू आपल्याला उपलब्ध राहणार नाही. जो निर्णय असेल तोच शेवटचा निर्णय राहील. या स्पर्धेत मात्र आयोजकांकडून ताकीद देण्यात येते की या स्पर्धेत रिव्ह्यू राहणार नाही. जो पंचांचा निर्णय असेल तोच शेवटचा निर्णय राहील. त्यामुळे नॉट आउट दिला होता पंचांनी आणि नॉट आउटच राहील. धावसंख्या 3 ने फ्लाय होते. धावसंख्या होते ती 43 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 43 धावांवर स्थिरावलेली. बघूया 2 चेंडू मागे नक्कीच एका षटकार जरी आला तरी एक सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचेल सीआरडी चिंचणी संघ. कारण आपण जो सामना पाहिला उनबाट विरुद्ध दांडी संघाचा, त्यामध्ये 48 धावा सुद्धा डिफेंड केल्या होत्या उनबाट संघाने. त्यामुळे नक्कीच एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचण्याचा मानस असेल सीआरडी चिंचणी संघाचा. तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे हौशी नांदगाव संघ. षटकातील 5वा चेंडू. ते मात्र सुरेख चेंडू. चेंडू मात्र कार्पेटला रोल करत लॉंग ऑफ रिजनला एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या होते ती 44. 44 ऑन टू दी बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडू तसेच या इनिंग मधील सुद्धा शेवटचा चेंडू आहे. बघूया डावखुराचा फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला असेल. इथे मात्र चेंडू बराच काय येत आहे. चेंडू येतोय पॉइंट रिजनला एकदा परिपूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते मात्र निनाद कोणतीच चुकी करणार नाही. एक धावेने धावसंख्या होते ती 45 धावा. 46 धावांचं आव्हान असेल हौशी नांदगाव संघासमोर. 6 षटकांमध्ये 46 धावांचं आव्हान. पुढील सत्र सुरू होईपर्यंत आपण डीजेला संधी देऊया आणि सुमधुर संगीत ऐकूया. यस डीजे. चला सीआरडी संघ लवकरात लवकर आपण फील्ड अरेंजमेंट करून घ्यायचंय.
थोडंसं स्पीडअप करायचंय. तर दोन फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने जाताना दिसत आहेत. सलामीर फलंदाज एका बाजूला असेल कल्पेश, तर दुसऱ्या बाजूला असेल सुहास. दोन्हीही खेळाडू हे जुने जाणते खेळाडू आहेत. नक्कीच अनुभवाचा भंडार ज्यांच्याकडे आहे. तर 4 षटकांमध्ये, माफ करा 6 षटकांमध्ये 46 धावांचं आव्हान उभं केलंय ते हौशी नांदगाव संघासमोर. तर नक्कीच एक सुंदर सामना पाहायला मिळेल आपल्याला, यात काही शंका नाही. तर पहिले 2 षटक हे मात्र पॉवर प्ले षटक असतील, त्यामध्ये 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. 46 धावांचं माफक आव्हान घेऊन 2 फलंदाज मैदानाच्या एका बाजूला असेल सुहास, तर दुसऱ्या बाजूला कल्पेश. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. तर सुहास मात्र स्ट्रायकर एंडला असेल. तर वैयक्तिक पहिलं संघाकडून सुद्धा पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मिस्टर मयूर तामोरे, एक डावखुरा त्याचा गोलंदाजी मार्कवर. तर ते मात्र गेम इज ऑन. दोन्ही संघाला बेस्ट लक असेल. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, दुसरी बाजू आपल्या समोर रंगताना. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता हौशी नांदगाव संघाने. तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. तर 46 धावांचं आव्हान तर सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन मयूर तामोरे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल सुहास, ते मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पडल्यानंतर बाहेर निघतोय. ते मात्र निर्धाव चेंडूने सामन्याची सुरुवात होते. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू काही फळीवर येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. पण पाहतात युनिटी चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन श्री उच्छळ माता क्रीडांगण उच्छळी येथे रंगणारी ही दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र फळीवर येत नाही. फलंदाज बीट होतोय, त्याचबरोबर यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय. मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणार होता. तर बाईच्या स्वरूपाने एक धाव, या एका धावेने श्री गणेश होतोय. त्यात मात्र डावखुरा त्याचा फलंदाज कल्पेश हा मात्र स्ट्रायकर एंडला असेल.
थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय CRD चिंचणी संघ. जर दोन खेळाडूंचा विचार केला जे 38 सर्कलच्या बाहेर, एक खेळाडू आहे डीप स्क्वेअर लेग, तर एक खेळाडू काऊ कॉर्नरच्या दिशेने. पुढचा चेंडू, मात्र चेंडूवरती बोट फिरवली होती, मात्र निर्धाव चेंडू. सुरेख षटक हाताळताना दिसतोय गोलंदाज मयूर. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले, ज्यामध्ये 1 धाव खर्च करतोय. 46 धावांचं आव्हान घेऊन दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चौथा चेंडू, समोर असेल कल्पेश. ते मात्र विरकवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत आहे. यस नो, ते मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा या सहजरित्या पूर्ण धावसंख्या 2 ने फ्लाय होते. धावसंख्या होते ती 3 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते ती 3 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टास. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. नक्कीच संधी निर्माण झाली होती पहिलं गडी बाद करण्याची, मात्र झेल काही घेता आला नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बिरकावण्याचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा चेंडू बराच खायचा. बघूया चेंडू कुठपर्यंत जाईल, मात्र क्षेत्ररक्षाला गाठतोय. पहिला धक्का बसतोय हौशी नांदगाव संघाला कल्पेशच्या स्वरूपात. यस डीजे. ते मात्र पहिला धक्का बसतोय हौशी नांदगाव संघाला. कल्पेश मात्र डगआउट मध्ये परततोय. न्यू बॅट्समन मिस्टर भाग्येश खेळपट्टीवर. षटकातील शेवटचा चेंडू शेष. धावसंख्या धावफलकावर स्थिरावली 3 धावेवरती. सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय मिस्टर मयूर. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मयूर टू सुहास. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. ते मात्र पहिलं षटक संपते. या चौकारानिशी धावसंख्या होती ती एका षटकाच्या उत्तरार्ध 7 धावा. यस डीजे. ते मात्र पहिलं षटक संपते. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. सुरेख रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला सुहासच्या फळीतनं. रिव्हर्सच्या फटक्याचा विचार केला तर बनी तो बनी वरना अब्दुल गनी. मात्र सुहास ज्यांना एक अबाफोटी जो खेळाडू आहे, मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे, त्यामुळे त्याच्याकडून कोणती चुकी होणार नाही यात काही शंका नाही. एक सुरेख फलंदाज आपल्या या विभागातील. तर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरा षटक घेऊन गोलंदाज
भरत गोलंदाजी मार्कवर, समोर असेल फलंदाज भाग्येश. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. यस डीजे. DJ Vaibhav in the mix. ते मात्र तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला भागेशच्या फळीतनं. धावसंख्या 4 ने फ्लाय होते, धावसंख्या होते ती 11 धावा. डबल फिगर मध्ये मात्र धावसंख्या पोहोचते. पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला बॉल केला जातोय भरतच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा भरत टू भागेश. हे मात्र पुन्हा एकदा फिरकावण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे वळत आहेत. यस, इट इज वाईड. यष्टी पासून खूप दूर जाणारा चेंडू. धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे, धावसंख्या ती 12 धावा. 12 ऑन टू दी बोर्ड. 12 या अंकाचा विचार केला तर युवराज सिंग एक भारताचा तडाखेबाज फलंदाज याची आठवण करून देणारा नक्कीच डावखुराचा फलंदाज. आता मात्र खेळपट्टीवर पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये भरत कोणतीच चुकी करणार नाही. दुसरा धक्का बसतोय नांदगाव संघाला. भागेश बॅक टू द पवेलियन. यस डीजे. दिसताय गो गोरी गोरी पोरी न मिरवते गौरी. इथे मात्र दुसरा धक्का बसतोय हौशी नांदगाव संघाला. तर ते मात्र सुरेख कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज भरतच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आता मात्र गडी टिपण्यात यश येतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर मिस्टर अमित. धावसंख्या 12 धावेवर स्थिरावलेली. सुहास आता मात्र स्ट्रायकर एंडला असेल, जो वैयक्तिक 4 धाव्यांवर फलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा भरत चिरेबाट एंड कडनं. फुलटा चेंडू होता, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र निघून जाईल की नाही मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सुंदर एफर्ट्स लावलं होतं, मात्र चेंडू काही अडू शकला नाही. चेंडू मात्र निघून जातोय सीमा पार, चौकार. यस डीजे. ते मात्र सुहासच्या फळीतनं चौकार पाहायला मिळतो. धावसंख्या 4 ने फ्लाय होते, धावसंख्या ती 16 धावा. 16 ऑन टू दी बोर्ड. ते मात्र सुरेख चेंडू. चेंडू मात्र पायावर आदळून 1 धाव परिपूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे होते, धावसंख्या ती 17 धावा. षटकातील 4 चेंडूचा खेळ संपुष्टास. धावसंख्या धावफलकावर 17. पुन्हा एकदा षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज भरत. थोडस कानमंत्र देताना तर नवीन फलंदाज मिस्टर अमित आता मात्र स्ट्रायकर एंडला असेल. हे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र फळीवर येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. तर
17 धाव्यावर स्थिरावली धावसंख्या. षटकातील शेवटचा चेंडू शेष. बघूया 46 धावा डिफेंड करू शकेल का सीआरडी संघ, याकडे मात्र लक्ष असेल. षटकातील शेवटचा चेंडू. ते मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला, मात्र चेंडू काही फळीवर येत नाही. बाईच्या स्वरूपात मात्र एक धाव. षटक संपते. 2 षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या होते ती 18 धावा. जसे पुढील षटक मार्गस्थ होईल आपल्यासोबत जुळतील मायखोप गावचा बुलंद आवाज मिस्टर अजित पाटील सर. तत्पूर्वी डीजेला संधी देऊया. पुन्हा येऊया मैदानाच्या आत. यस डीजे. थँक्यू. 24 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. अतिशय सुरेख मॅच आपण बघतोय. 24 बॉल 28 धावा. आणि चिंचणी संघाकडनं कुठल्या गोलंदाजाला मात्र बोलवलं जाईल. थोडस स्पीडअप करायचंय गेम. विनंती असेल थोडस स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर मयूर तामोरे. बची हुई 24 गेंदे और 28 रन की जरूरत. मैच अभी भी अगर देखा जाए तो बैलेंस में खड़ा है. यहाँ से अगर नपीतुली गेंदबाजी होगी तो मैच और भी टफ जोन में चला जा सकता है. और अगर अच्छी सूझबूझ भरी बल्लेबाजी देखने को मिलेगी तो मैच हौशी नांदगांव अपने पक्ष में मोड़ देंगे. लेकिन फिलहाल अगर मैच की तरफ देखा जाए तो मैच में अभी भी जान बाकी है. और गेंदबाजी के लिए मिस्टर मयूर तामोरे को बुलाया गया है. यहाँ पर मयूर अगर हैट्रिक चटकाते हैं तो डॉक्टर नवनाथ सोनकले सर की तरफ से 1001 रुपए का कैश प्राइज जरूर उनके लिए रखा गया है. ऑन स्ट्राइक के ऊपर देखा जाए तो बल्लेबाज खड़े हैं अमित. तीसरी ओवर की पहली गेंद रिस्ट्रिक्शन अब रिलीज हो चुकी है और 30 के दायरे के बाहर आप अभी यहां से 5 खिलाड़ी रख सकते हो. थोड़ा सा गेम स्पीड अप करा. चला थोडीशी घाई करा प्लीज. इस बीच मयूर गेंदबाजी के लिए तैयार है. सामने अमित. 24 गेंदे 28 रन कंपलसरी चेस का जो रूल्स है रिस्ट्रिक्शन अब रिलीज हो चुके हैं. डिप मिड ऑन है, मिड विकेट है और लॉन्ग लेग रीजन में खिलाड़ी तैनात. 38 दायरे के बाहर. मयूर एक बार फिर तैयार. ये गेंद तेज तर्रार डॉट बॉल. रमाकांत जी वजह सर की तरफ से इनामी राशि आती हुई. हैट्रिक कोई भी चटकाता है तो 2000 रुपए का कैश प्राइज सीआरडी के गेंदबाजों को दिया जाएगा. इस बीच तैयार एक बार फिर मयूर. रिवर्स खेलने का मन यहाँ पर जरूर. गेंद और बल्ले के बीच में तालमेल नहीं. सिंगल रन का इजाफा. इस सिंगल के सारे स्कोर लेग बाइज के रूप में आगे बढ़ता हुआ. 19 रन हो चुके स्कोर कार्ड के पर. लगातार जो कश्मकश है गेंद और बल्ले के बीच की जो लड़ाई है रोचक, रोमांचक, दिलचस्प राह की तरफ अब अग्रसर करती हुई. क्योंकि नपीतुली गेंदबाजी और बल्लेबाज भी काफी बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. मयूर इस ओवर की तीसरी गेंद लेके गति को परिवर्तन किया. लॉन्ग अप में इस समय वंस बाउंस सीमा रेशा के पार. लॉन्ग अप 38 दायरे के अंदर था. देखा यहाँ पर बल्लेबाज ने और बैट के फेस को ओपन कर दिया. जड़ दिया सीधा गेंद बाउंड्री लाइन के बाहर. चौका. यस डिज. थैंक यू. सुहास के बल्ले से चौका आता हुआ. 23 रन स्कोर कार्ड के ऊपर. आधा सफर यहां से अब तय हो चुका है. आधा सफर अभी भी शेष है. मयूर तामोर एक बार फिर गेंदबाजी के लिए तैयार. ओहो बेहतरीन गेंदबाजी. ये गेंद अच्छी थी और गेंद थोड़ी सी आगे भी रखी थी. गिरने के बाद में थोड़ी सी बाहर भी कट हो रही है. चौका आने के बाद में जो वापसी के लिए डॉट गेंद की जरूरत थी वो मयूर ने दी है. लेकिन लड़ाई अगर कहा जाए इस मैच के रुख की बात करें या फिर जीत और हार की फैसले की बात करें तो अभी भी बैलेंस में खड़ा है. क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है. देखना मयूर. सामने मिस्टर सुहास. इस बार रिवर्स खेलने का मन जरूर है. गेंद जाती भी सिंगल रन के लिए. इस सिंगल के सारे स्कोर 24 रन ऑन द बोर्ड. 24 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की
आखिरी गेंद शेष है, 19 गेंदें बची और चाहिए जीतने के लिए अभी भी 22 रन। तीसरा ओवर इस समय चलता हुआ और मिस्टर मयूर गेंदबाजी के लिए तो सामने अमित खड़ा है। हौसी नांदगांव विपक्ष सीआरडी के बीच में ये जो लड़ाई चल रही है, गेंदर बीच की जो काफी खूबसूरत लड़ाई है, अब 19 गेंदे और 22 के ऊपर आकर थम गई है। इस ओवर की आखिरी गेंद मयूर, एक चौका आने के बाद में जो रिदम चाहिए गेंदबाजी में या फिर अनुशासन चाहिए वो दिखाते हुए मयूर, तो दूसरी तरफ अमित ऑन स्ट्राइक। रिवर्स खेलने का प्रयास जरूर था, सिंगल नहीं रोक पाएंगे। इस सिंगल के सारे 25 रन। एंड ऑफ द थर्ड ओवर, 21 रन रिक्वायर्ड टू विन। यस डिज़र्व। थैंक यू। बची हुई 18 गेंदे और 21 रन की जरूरत, 7 के औसत से रन बनाने होंगे। मैच अभी भी बेहतरीन नजर आता हुआ, दोनों टीमों को जीतने का मौका है। यहाँ से अगर बात करेंगे हौशी नांदगांव के लिए बल्लेबाज बड़े शॉट या फिर सिंगल डबल के ऊपर कॉन्सेंट्रेट करते हैं और लक्ष्य की तरफ अगर पूरे कॉन्सेंट्रेशन के सारे आगे बढ़ेंगे, मैच को अपने पक्ष में मुड़ेंगे और गेंदबाज अगर यहाँ पर विकेट को अगर छटकाते और इकोनॉमिकल गेंदबाजी अगर डालते हैं तो मैच में एक बार फिर सीआरडी वापसी कर सकती है। टीम मीटिंग कम से कम करे सीआरडी टीम। बची हुई 18 गेंदे और 21 रन की आवश्यकता। मुश्किल कुछ नहीं दुनिया में, तू हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू कोशिश तो कर। आंधियां सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेगी तुझको तेरी मंजिल, बस तू जरा कोशिश तो कर। तो कोशिश यहाँ पर करनी होगी, चाहे जीतने के लिए दोनों टीमों को। मैच बैलेंस में खड़ा है, खूबसूरत मुकाबला हम देख रहे हैं और गेंदबाजी के लिए एक बार फिर देखना है किस गेंदबाज को बुलाते हैं। भरत जयेश रावरे आए हैं। 18 गेंदे 21 रन, लक्ष्य बड़ा बिल्कुल भी नहीं है, लेकिन क्रिकेट जिस तरह से इस विकेट के अंदर खेला जा रहा है, जिस तरह से गेंद घूमती हुई नजर आ रही है, वहां पर ये रन्स भी कभी कभी दिक्कत बन सकते हैं, परेशानी बन सकती है। देखना है कि बल्लेबाज का जो कंसंट्रेशन है या फिर उनकी जो रणनीति है, उनकी जो स्ट्रैटेजी है, वो गेम प्लानिंग क्या होगी, इसके ऊपर मैच का पूरी तरह से दारोमदार। सुधीर जो डीप गली में खड़े हैं इस समय, इस बीच अगली गेंद तैयार, एक बार फिर जयेश रावरे ऑन बॉलिंग मार। 18 में 21 की आवश्यकता। सामने सीआरडी के एक अच्छे गेंदबाज है, तो दूसरी तरफ हौसी नांदगांव के एक आक्रामक बल्लेबाज नाम है जिनका अमित। इस बार लॉफ्ट किया गेंद को, हवा में लहराती हुई गेंद, अमित को सीबंदान मिला है। बैड क्रिकेट। जिस तरह से हौसी नांदगांव के खिलाड़ी ने कैच को छोड़ के सिक्सर दिया था या फिर मिडॉन में खड़े थे और कैच को छोड़ के एक चौका दिया था, वही रिप्ले समय नजर आता, वहां पर खिलाड़ी तैनात है। करण रावरे के हाथ से गलती हुई है, बड़ी गलती मैं कहूंगा, ब्लंडर। इस बीच अगली गेंद जयेश, इस बार हवा में लहराती हुई गेंद, इस बार टेकन। शीरा के हाथ में थमती हुई गेंद। बची भी 16 गेंदे 19 की आवश्यकता। मैच अभी भी फंसा हुआ है। कम ऑन डीजे। थैंक यू। स्कोर इस समय 27 रन ऑन द बोर्ड। 19 रन की जरूरत बची हुई 16 गेंदों में। कहते हैं कि सुंदरता ना हो पर सादगी होनी चाहिए, खुशबू ना हो पर महक होनी चाहिए, बात ना हो पर मुलाकात होनी चाहिए। यूं तो उलझे हैं सभी अपने उलझनों में, मगर उस उलझन को सुलझाने की जो कोशिश है वो बीच मैदान में होनी चाहिए। बची हुई 16 गेंदें, क्या टफ फाइट मैच चलता हुआ। दिल यहाँ पर जरूर सोचने पे मजबूर है, दिमाग यहाँ पर जरूर सोचने पे मजबूर है कि भाई मैच को कौन उड़ा ले जाएगा अपने पक्ष में, क्या हौसी नांदगांव या फिर सीआरडी सिंचनी। 16 गेंदे 19 रन, बड़ा बैटल बिल्कुल भी नहीं है, लेकिन अगर शिद्दत के साथ में उस लक्ष्य को रोकने का जो प्रयास करेंगे और गेंद जो घूमती हुई नजर आ रही है, वहां पर दिक्कत बन सकता है। न्यू मैन बीच मैदान में आ चुके हैं, मिस्टर वीकी। इस ओवर की तीसरी गेंद लेके जयेश रावरे एक बार फिर। खूबसूरत मुकाबला है।
यूनिटी उच्च लीग के द्वारा खूबसूरत डे नाइट टूर्नामेंट की प्रतियोगिता जो कारवा चला है आज के पहले दिन, इस बीच तैयार जयेश रावरे इस सुर की तीसरी गेंद लेके दूर वाले छोर से तैयार। पटकी भी गेंद थी, लफ किया गेंद को हवा में लहराती हुई या फिर आउट ऑफ द पार्क। देखना है ये सिक्सर आता हुआ, यहां से मैच पूरी तरह से हौशी नांदगांव की तरफ जरूर रुख करती नजर आएगी। कमॉन डी से थैंक यू। सुहास के बल्ले से हवाई फायर, स्कोर कार्ड में 33 के ऊपर जाकर रुकता हुआ। इस बार डॉट बॉल घूमती हुई गेंद जरूर डाली है सिक्सर के बाद में। बची भी 14 गेंदे और चाय में अभी 13 रन। इस ओवर की 5वीं गेंद तैयार जयेश रावरे एक बार फिर सिक्सर आने के बाद में डॉट गेंद सुहास को खिलाते हुए। इस बार डाउन द ग्राउंड गेंद को खेला है मिडॉन में। जब तक गेंद को फील्ड करेंगे सिंगल आसानी के साथ में मुकम्मल थ्रो जब तक करेंगे 2 रन भी पूरे, तो अब 11 रन की जरूरत होगी बची हुई 13 गेंदों में। स्कोर कार्ड इस समय पहुंचता हुआ 35 पर। सिक्सर जो मारा है सुहास की बात करेंगे, एक लेजेंड खिलाड़ी हैं, लेकिन यहाँ पर क्या परफॉर्मेंस दिया है उन्होंने, बहुत ही लाजवाब। एक छोर को संभाल के रखे बल्लेबाजी। इस बार सीधी जड़ में गेंद थी, गेंद को एक्स्ट्रा कवर में खेलेंगे, सिंगल रन की कोशिश, अच्छा थ्रो। बची भी 12 गेंदों में 10 रन की जरूरत। चलते डीसे की तरफ फिरेंगे बीच मैदान। थैंक यू। उसके बाद में कल की जो 8 टीम इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट होगी, बड़ा मुकाबला जरूर देखने को मिलेगा। घिवली विपक्ष चिंचणी, धाकटी डहाणू विपक्ष फायर वासल, विरडी उच्चली विरोधात युवा उमरोली एंड संजय स्मृति आलेवाड़ी बनाम नीलेश फाइड तारापुर। तो बची हुई 10 रन की जरूरत है। 12 गेंदों में मैच को क्या फंसा सकते हैं गेंदबाज, ये भी देखना आवश्यक है। क्रिकेट के मैदान में जीत और हार के बीच में जो संघर्ष है, अब धीरे धीरे हौशी नांदगांव के बल्लेबाज अपने पक्ष में मोड़ने के लिए तैयार है और वहां पर कड़ी मेहनत चिंचनी के द्वारा अब बुलाया है मिस्टर भरत चिखलीकर, एक लेजेंड खिलाड़ी है, मामा नाम से जिनको बहुत प्यार मिला है, वही अब गेंदबाजी के लिए भरत चिखलीकर। चला थोडीशी घाई करा, विनंती असेल ते मात्र जास्त वेळ घेतला जातो याची नोंद घ्या। गोलंदाजी मार्गवर दाखल झाला इथे भरत। पहिला चेंडू, अतिशय वेगवान मारा बघायला मिळतोय। चेंडू मात्र सरळ जातोय, तो डीप गली रिजनला 2 धावा इथे रोखू शकणार नाहीयेत। धाव संख्या 2 ने आकार घेताना 8 धावांची गरज, 11 चेंडू, 11 बॉल रिमेनिंग एन 8 रन रिक्वायर्ड टू विन, असं बॅटल आहे। बघूया सुहास मात्र एका बाजूने धावा खूप खोऱ्याने ओढताना दिसतोय। संयमी आक्रमकता यांचं अप्रतिम मिश्रण, समन्वय बघायला मिळतोय। भरत तयार, गोलंदाजी मार्कवर लेफ्ट मोर द विकेट। आवडला लॉफ्ट केलाय, फटका फसलाय नाही, इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे, नो मॅन लँडला आणि तिथे मिळतील 2 धावा। आता अवघ्या 6 धावांची गरज आहे 10 चेंडू मध्ये। प्रथम फलंदाजी करताना फलंदाजाने मात्र नाराज केलं आणि त्यानंतर गोलंदाजी करताना मात्र सुहास काय सुरेख फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय। 10 चेंडू आणि 6 धावा असं इक्वेशन। जिंकणारा संघ मात्र चार्जर पालघर संघासोबत 2 हात करेल।
सुहास वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोर आपण बघितला 25 रन्स म्हणून खेळत आहे सुहास. दरम्यान पुढचा चेंडू भरत. इथे मात्र टॅप केले चेंडूला, फक्त दिशा दिलंय मिड ऑफला. जयेश रावरे तिथे फील्ड करेल, तत्वर 1 धाव परिपूर्ण. आता मात्र 5 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शेष. आणि ते मात्र जर सीआरडी संघाला जर राहायचं असेल या मॅच मध्ये, कुठेतरी निर्धाव चेंडू तुम्हाला कन्झिक्युटिव्ह हाताळावे लागतील. आणि ज्या पद्धतीने सुहास आणि त्यांच्या समवेत फलंदाज आपण बघतोय, विकी खूप संयमानं आणि खूप चांगल्या कॉन्सन्ट्रेशनने धावा बनवत आहे. जसं धावांची गरज आहे तशा मात्र धावा इथे येताना दिसत आहेत. नऊ चेंडू आणि 5 धावा. पुढचा चेंडू भरत. ते मात्र बॅटला ब्रश करतो चेंडू आणि 1 धाव. सिंगल रोखू शकत नाहीये. आणि आता अवघ्या 4 धावांची गरज. दिग्गज संघ म्हणून सीआरडी संघ बघतोय, अनेक मातबर खेळाडू इथे आहेत. मात्र फलंदाजाने थोडं नाराज केल्यानंतर जो प्रेशर गोलंदाजाकडे आला आणि एका बाजूने मात्र सुहासने ची मॅच विनिंग इनिंग खेळलंय. जवळजवळ आपण बघितलं तर 26 रन्स म्हणून तो खेळत आहे. एका बाजूने मात्र एकाकी झुंज देताना वन मॅन आर्मीचा रोल इथे मात्र सुहास अदा करताना. पुढचा चेंडू इथे मात्र डॉट बॉल आलाय. आता मात्र 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 4 धावांची गरज. अंतिम चेंडू असेल या षटकातील. 2 सिंगल आणि 2 डबल कपल ऑफ द रन बघायला मिळाला. एक निर्धाव चेंडू अंतिम चेंडू असेल. 4 धावांची अजून गरज. कंपल्सरी चेस रूल्स आहे. ते मात्र पुनश्च डॉट बॉल आलाय. आता 6 चेंडू आणि 4 धावा. मॅच मध्ये 2 निर्धाव चेंडू आल्यानंतर जान फुकण्याचं काम करतोय. कमॉन डिसे. थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. अवघ्या 4 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज दाखल झालाय. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय न्यूमॅन गोलंदाजी मार्गवर. सुधीर एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. उमरळीच्या मैदानामध्ये 2 चेंडू 10 धावा असताना एक षटकार आणि चौकार मारा ज्याने अप्रतिम फलंदाजी साकारली होती, त्याच्याकडे आता मात्र गोलंदाजीची धुरा दिलाय. तर एका बाजूने ऑन साईकला आपण बघतोय विकी आणि नॉन साईकिनकडे सुहास. मोक्याच्या क्षणी मात्र 2 निर्धाव चेंडू गेले सुहास कडनं आणि मॅच. चला लवकर टीम मीटिंग कमी करा प्लीज. मात्र प्रशांतला बोलवलंय गोलंदाजीसाठी. प्रशांत पशु गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. थोडस बॉलिंग चेंज केली जाते, बघूया ते मात्र कशा पद्धतीने अंतिम षटक हाताळेल. याच्या अगोदरचा मॅच जर आपण बघितला, एंगचूर दांडीज म्हणजेच मारा एंटरप्राइजेस विपक्ष उनभाड संघ कमालीचा हिट झाला. सकाळच्या 17 या रजनीमध्ये आपण बघितला. 6 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसचा रूल्स आहे. ते मात्र फील्ड अरेंज केले जाते. मयूर आपण बघतोय तयार होताना गोलंदाजी मार्गवर. प्रशांत पशु समोर देईल तो विकी. 4 धावांची गरज. शॉर्ट पॉइंट आहे. शॉर्ट मिड ऑफ लावला गेलाय. शॉर्ट मिड ऑन सुद्धा आहे.
तेच तर रार चेंडू व्हाईट बॉलने सुरुवात बघायला मिळते. वेग भन्नाट आहे मात्र परंतु टप्पा खूप चांगला असणं गरजेचं आहे. 6-3. तेच तर रार चेंडू हाताळला जातोय मिस्टर प्रशांत. विकी ऑन स्ट्राइक. या वेळेला मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. 5 चेंडू आणि 3 धावा. भन्नाट वेग बघायला मिळतोय. एक स्वेर चेंडू त्याच्यानंतर डॉट बॉल. 5 मध्ये 3 धावा हव्यात. नागेश नाईक मात्र आमच्या साईड स्क्रीन वरती दिसत आहेत पूर्णतः आढावा घेताना मॅचचा. गोलंदाजी मार्गवर तयार झालाय ते पशु. भन्नाट वेग आहे. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. ओहो अवे फ्रॉम बॉडी. हाही आलाय डॉट बॉल. 4 चेंडू 3 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट. आता मात्र पुनश्च एका बाजूने इन्स्पायर केलंय तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय थोडस प्रेशर आलाय. खूप चांगला साऊंड मात्र प्रोव्हाइड करतात आमचे अतुल डीजे. 4 चेंडू आणि 3 धावा. अप्रतिम मुकाबला. एका बाजूने सुरेख लेंथ लाईन मेंटेन करणारा गोलंदाज आलाय तेच तर रार. तो विकी मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू खेळतोय. तिसऱ्या चेंडूवरती बरंच काय अवलंबून असेल. बघूया प्रशांत. गोलंदाजी मार्कवर झालाय दाखल. राईट मोर द विकेटचा चेंडू घेऊन आणि इथे मात्र मॅच संपली गेले. 9 चेंडू आहे आणि सरळ आडलक सीआरडी संघ थोडस मॅच मध्ये आणलं होतं मात्र नियंत्रण चुकलं गेलं. भन्नाट वेग आणि हौशी नांदगाव संघ मॅच जिंकतोय. मी मोहित यांना विनंती करेन की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस कर आपल्या शुभ असते.